तर मित्रांनो, मी आलो आहे ला वॉट्स फार्म हाऊसला. हा पाठीमागे बघा तो पूर्ण फार्म हाऊस आहे. आम्ही इथे स्टे करण्यासाठी आलो आहे. इथं कॅपॅसिटी जवळजवळ 18-19 जणांची आहे. तुमच्या डिपेंड्स अपॉन पर्सन. पण आम्ही सध्या 5 जण आहोत आणि हा पूर्ण विला आम्ही पूर्ण बुक केला आहे वन डेसाठी. तर वन डेमध्ये किती पॅकेज आहे, स्टेचं किती पॅकेज आहे आणि तुम्ही 2 दिवसाचे किती पॅकेज, किती डिफर होतं, हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळेल. आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा तुम्हाला दाखवतो हा बुक आम्ही का केला आहे. इथे जवळच सी पूर्ण आहे, पूर्ण सी फेसिंग व्ह्यू आहे, तुम्हाला दाखवतो. तर हा विलाच्या आतमधले सगळे फुटेज तुम्हाला दाखवेन. तर बाहेरून पहिला बघा, बाहेरून असा दिसतोय आणि ह्याच्या आजूबाजूची प्रॉपर्टी बघा, खूप छान आहे. इथे आजूबाजूला बघा पूर्ण छान आहे. तुम्हाला आतमधून दाखवतो आता. आणि इथं केळीची झाडं लावले, इथं चिकूचं झाड पण आहे, इथं चिकू लागले पण आहेत. हा चिकू थोडा मोठा चिकू आहे, लागले पण आहेत. तर तुम्हाला आतमधून पूर्ण प्रॉपर्टी दाखवतो. विलाचा एंट्रन्स तुम्हाला दाखवतो. हा विला आहे. इथे ही एक स्पेशल रूम आणि इकडचे एक काका, ह्यांनीच पूर्ण हॉस्पिटॅलिटी केली. नमस्कार काका, कालचं जेवण खूप छान होतं. आणि हा एक रूम, इथं टी व्ही आहे बघा, ए सी आहे. फर्स्ट ऑफ ऑल हा ए सी रूम आहे. इथं आजूबाजूला बघा असं पूर्ण डेकोरेटिव्ह केलेलं आहे, खूप छान आहे हा. आणि इथं एक सोफा पण दिला आहे तुम्ही बसण्यासाठी. इथं मॅट्रेसेस पण एक्स्ट्रा खूप आहेत आणि इथं चेअर तर खूप आहेत. आणि तुम्हाला इथं वॉशरूम दाखवतो. वॉशरूम पण नीट अँड क्लीन आहे. आणि तुम्हाला इकडे दाखवतो, या मिररमध्ये लाईट दिले आहेत. लाईट इथं चेंज होतात की बंद चालू. ते एक एक्स्ट्रा. आणि इथं डबल बेड आहे. खाली बघा 2 जण झोपू शकतात, वरती पण 2, असे 4 जण इथे. आणि इथे काका बोलत आहे काल 28 जण इथं झोपले होते एका विलामध्ये. तर खूप मोठा बेड आहे, स्पेशल रूम आहेत. वरती पण जाऊन तुम्हाला दाखवतो. आता इथे बघा, इथे थोडंसं किचन आहे, तुम्ही तुमचं बनवून खाऊ शकता. आणि इथं एक प्युरिफाय पण दिला आहे. फ्रीज आहे, फ्रीजमध्ये तुम्हाला तुमचे बाहेरून ज्या पण काही आणायचं तुम्ही इथं ठेवू शकता. आणि इथेच बाहेरून एक खिडकी दिली, खिडकीसमोरच बाहेरचा चांगला व्ह्यू दिसतो. आणि इथे सेम रूम, सेम साईज, जे तुम्हाला तिथे दाखवलं सेम इथेच आहे. इथे एक ॲक्टिव्हिटी तुम्ही रात्री आपल्या फ्रेंडसोबत, फॅमिलीसोबत घेऊ शकता. आणि इथे पण टी व्ही दिली आहे आणि इथे पण ए सी दिला आहे. सेम इथं सेपरेट वॉशरूम दिला आहे. वॉशरूम पण नीट अँड क्लीन, जसं का तुम्ही आता बघू शकताय. इथे पण या मिररमध्ये लाईट येते, खूप छान आहे. आणि इथे शॉवर आहे. सगळं ज्या फॅसिलिटी विल्यामध्ये असतात चांगले, एकदम प्रॉपर नीट अँड क्लीन आहे. इथे पण सेम बेड जे पी जीमध्ये वापरतात सेम इथे वापरले आहेत. म्हणजे एकदम रफ अँड टफ, एकदम चांगले आहेत. वरती गेला तर हा विला आम्ही का बुक केला तर तुम्हाला दाखवतो. फर्स्ट ऑफ ऑल इथं पीस, खूप छान पीस आहे. आणि समोरच सी आहे. सीला तुम्हाला मी आता थोडा व्हिडिओमध्ये दाखवेन. आम्ही भिवगाव बेचूतून जवळ आहे आणि हे रणगाव आणि भिवगावच्या मध्ये आहे. आजूबाजूचा नेचर. आणि इथे आजूबाजूला जे भाज्या पिकवतात तेच आपल्याला खायला घालतात. जसं की काल रात्री आम्हाला वांग्याची कापं करून शिजवून दिले होते, ते इथं पिकवले, ते समोर दिसत आहेत, तेच तुम्हाला इथं भेटले होते. नाही, इथे अजून आजूबाजूला चिकूची झाडं आहेत, केळीची झाडं आहेत. इथे जेवण नाही बनवायचं आहे, हे सर्व पूर्ण पॅकेजमध्ये असतं. पॅकेजमध्ये घरगुती जेवण मिळतं, जे इथे आजूबाजूला पिकतं. जसं की वांगी, बटाटा, टमॅटो, कांदे, हे सगळे इथंच त्यांनी पिकवतात आणि तेच आपल्याला देतात. इकडं पूर्ण तुम्हाला जे मिळतं ते पूर्ण हायजेनिक जेवण मिळतं. जसं की ते इथंच पिकवतात आणि तेच आपल्याला देतात. तर तुम्हाला जसं तुम्ही इकडं चेक इन करत असाल तर ते काका तुम्हाला विचारतात तुम्हाला आज जेवण काय पाहिजे, व्हेज या नॉनव्हेज. तर त्या हिशोबाने ते ठरवतात. जर तुम्हाला नॉनव्हेज पाहिजे असेल तर तुम्हाला ते रॉ मटेरियल आणावं लागेल. जसं की चिकन, मसाले आणि अद्रक, अजून अद्रक, लसूण आणि मसाले, हे सगळे तुम्हाला बाहेरून आणावं लागतील. ह्यांच्याकडे द्यायचे, हे जेवण बनवून देतात. व्हेज तुम्हाला पाहिजे असं काही आणायची गरज नाही, कारण की तेच पिकवतात, तेच तुम्हाला देतात.
ते खूप मेनू त्यांचा ठरलेला असतो. जर तुम्हाला पनीर वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही पनीर बाहेरून आणा आणि ह्यांना द्या, हे तुम्हाला चांगलं जेवण बनवून देतील. तर इकडचं मला रिव्ह्यू खूप छान आहे की इकडचं जेवण खूप छान आहे. पण सध्या आज महाशिवरात्री आहे, त्याच्यामुळे आम्ही नॉनव्हेज तर नाही खाणार आहे, व्हेजच खाणार. तर ते तुम्हाला रिव्ह्यू तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळतील. आणि आता इथून तर आलो आहे तर आता मजा करूया, इकडे थोडा टाईमपास करूया. आणि आपण तर बीचवरती जाणार आहे. तो पाठीमागे बीच आहे, तिकडे जाऊन तुम्हाला सगळे सिनेमॅटिक व्ह्यू तुम्हाला मिळतील. तर त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असंच सपोर्ट करा. इकडचे रेट्स असे आहे की 4 जणांसाठी जवळजवळ 4,500 घेतात. म्हणजे 4,000 रुपये बार्गेनिंग करू शकता आणि त्याच्यावरती तुम्ही किती माणसं वाढवता ते तुमच्यावरती आहे. पर पर्सन 1,000 रुपये घेतात, तसे 1,200पर्यंत. तर या पॅकेजमध्ये तुम्हाला फूड इन्क्लूड असते 4 जणांसाठी. तुम्हाला जर तुम्ही हे नाईटचे प्लॅन्स आहे ना, म्हणजे समजा तुम्ही जर सकाळी चेकिंग करत असाल तर रात्री दुपारी तुम्हाला लंच, आल्याला तुम्हाला स्नॅक्स, आम्हाला कांदेपोहे भेटले होते. आणि दुपारचं जेवणमध्ये तुम्हाला तर आता शो होईल. खूप छान जेवण होतं, खूप टेस्टी होतं. आता दुपार आहे तर रात्रीचं जेवण पण ते व्हेजच असणार आहे, कारण की आम्ही व्हेजच मागवलं होतं. आणि संध्याकाळी का चहा वगैरे काय ते देतात. आणि सकाळी तुम्हाला परत ब्रेकफास्ट मिळेल. ब्रेकफास्टमध्ये तेच कांदेपोहेच मिळतील. जास्त इथं व्हरायटी जास्त नाही आहे, कारण की हा पूर्ण पीसफुल एरिया, पूर्ण गावठण एरिया. तर जास्त तुम्हाला अपेक्षा करू नका तुम्हाला जास्त काय भेटेल. पण तुम्हाला जर अजून काही पाहिजे असेल तुम्ही रॉ मटेरियल घेऊन या, ते तुम्हाला बनवून देतील. तर जशी तुम्हाला इन्फॉर्मेशन ही जर आवडली असेल तर प्लीज लाईक करा. थोडा विंड ब्लास्ट होत असेल त्यासाठी माफी, कारण की आता पूर्ण मस्त हवा चालू आहे. आजूबाजू बघू शकता. आता भरती म्हणजे ओटी गेली आहे, त्याच्यामुळे तिकडे आता सध्या बघा तुम्ही क्लिप बघा, तिकडे आता दिसायला लागला आहे बीचच्या जे खडकं बिडकं आता दिसायला लागले आहेत. तर तिथं आपण थोड्याने जाणार आहे. आता खूप जास्त ऊन आहे त्याच्यामुळे इथं थांबलो आहे, नाहीतर मी तिकडे गेलो असतो. तर म्हणून इथे थोडा मस्त की पीसफुल एरिया बसू शकता तुम्ही तुमच्या फ्रेंडसोबत, चिल करू शकता. आणि आजूबाजूचा परिसर बघा खूप छान आहे. इथे गुरं आहेत, माणसं शेतात काम करत आहेत, तर त्याच्यासाठी सलून, आणि एवढ्या उन्हामध्ये काम करत आहेत. आणि अजून इथे तर झाडे नाही, तिकडे जाऊन आपण बघूया. रेट्स तुम्हाला सांगितले व्हिडिओमध्ये, कॉन्टॅक्ट डिटेल तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन. इथून एंट्री केली बेळगाव बीचच्या समोरच, तर बेळगाव बीच आहे. तर आपण जाऊन पुन्हा चेक करूया कसा बीच आहे. वसई रोडवरून बेळगाव बीचवरती यायचं असेल तर ऑटो आहेत अवेलेबल, पण ऑटोवाले तुम्हाला सांगतो 250 चार्ज करतील. येण्याजाण्याचे दोन्ही एकदम चार्जेस घेतात. पण जर तुमची स्वतःची गाडी असेल तर अतिउत्तम, स्वतःची गाडी घेऊन या. तर मित्रांनो, मी आता बेळगाव बीचवरती आलो आहे आणि इथे तुम्ही तुमचा प्रायव्हेट व्हेकल घेऊन येऊ शकता. बघा बीचवरतीच मस्त गाड्या फिरवत आहेत. पाठीमागे कार पण आहे. गाडी पूर्ण आतपर्यंत येते. इथे काही मस्त आहे, तुम्ही तुमची बाईक पार्क करून इथं चांगले फोटो काढू शकता. मी आता पुढे चालू गेली वरती गेली आहे, पाणी खूप आतपर्यंत गेले, तिथपर्यंत जातो, तुम्हाला तिकडचे सिनेमॅटिक दाखवतो. मित्रांनो, पाठीमागे पूर्ण सनसेट झाला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि
सांगतो, इथे लेस क्राऊड असला तरी हा बीच एवढा स्वच्छ नाही आहे. थोडं पाणी पूर्ण काळं काळं. आपले जे अलिबागचे बीच ते तिकडे कसे क्लीन असतात तसे इकडे नाही आहेत. पण काय नाही, मुंबईच्या जवळ तुम्हाला एवढा चांगला बीच मिळतो, लेस क्राऊडेड. बघा आजूबाजूला कोणच दिसत नाही आहे, आजूबाजूला कोणच नाही आहे. तुम्ही इकडे येऊ शकता, वन डे स्टे लगेच भेटू शकता. येण्यासाठी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, तुम्ही वसई रोडवरून ऑटो पकडा, बस पकडा, नाही तर स्वतःची गाडी घेऊन या. जवळच्या जवळ तुम्ही इथं स्टे करू शकता, वन डे करू शकता. ऑप्शन्स आहेत भरपूर. तुम्ही इकडे या, त्या विलामध्ये स्टे करा, नाहीतर तुम्ही स्वतःची नाही तर वन डे रिटर्न घरी जावं, तुमच्यावरती आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला जर व्हिडिओ इंटरेस्टिंग वाटला असेल तर असं शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला त्या विलाच्या इन्फॉर्मेशन जर आवडली असेल तर बेल आयकॉन पण दाबून द्या आणि लाईकचं बटन दाबा. आणि तुम्हाला जर अजून काही इम्प्रूव्हमेंट पाहिजे व्हिडिओमध्ये तर प्लीज डिस्क्रिप्शनमध्ये सांगा, मी ते इम्प्रूव्ह करायचा